आजपासून राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झालेल्या आहेत। शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात शैक्षणिक पाडव्याने करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे। राज्यातील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शैक्षणिक पाडवा साजरा केला जाणार आहे। रांगोळीच्या पायघड्या घालून विद्यार्थ्यांचं स्वागत होणार आहे। शैक्षणिक साहित्य, पाठ्यपुस्तकं, खाऊ विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षण विभागातील स्थानिक अधिकारी शाळेत उपस्थित राहणार आहेत। तर आजपासून राज्यभरातल्या शाळा सुरू होणार आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। देवेंद्र, अखेर उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि विद्यार्थी आता शाळेत जाण्यासाठी तयार झालेले आहेत। आजपासून राज्यभरात शाळा सुरू होणार आहेत। तर शाळा हा दिवस अविस्मरणीय होण्यासाठी शैक्षणिक पाडव्याचं देखील शाळांमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। तर कशा प्रकारचा उत्साह या विद्यार्थ्यांमध्ये दिसतोय? नक्कीच आजपासून राज्यभरात शाळा सुरू झालेल्या आहेत। 1.5 ते 2 महिन्याची साधारण सुट्टी असते आणि त्यानंतर पुन्हा एकदा शाळा ज्या आहेत त्या गजबजलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। यावेळी मी सायनमधील एका शाळेमध्ये आहे ना, आपण बघू शकतो की आता 1.5 महिन्यानंतर साधारण वर्ग भरलेला आहे, मुलं आलेली आहेत आणि या शैक्षणिक वर्षाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। मोठ्या उत्साहात शाळांनी देखील ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत जे आहे केलेलं आहे। साधारण 1.5 महिना सुट्टी अनुभवल्यानंतर शाळेत येणं पहिला दिवस आहे, त्यामुळे काहीसे वेगळे चेहरे जे आहेत ते विद्यार्थ्यांचे पाहायला मिळतात आहे। आपण शिक्षकांशी आणि या विद्यार्थ्यांशी बातचीत करूया। मला सांग, शाळेचा आज पहिला दिवस आहे, काय वाटतंय? खूप चांगलं वाटतंय। टीचर्सनी सगळ्यांनी खूप आमचं चांगलं स्वागत केलेलं आहे आणि 1.5 महिन्यानंतर येऊन खूप चांगलं वाटत आहे। 1.5 महिना फक्त खेळ, मजा, मस्ती असं होतं, आज पहिला दिवस आहे, अभ्यासाला सुरुवात होती आहे। आमचे टीचर्स चांगले आम्हाला चांगले शिकवतात, पण आज स्वागत चांगला केलेला, फुलं हळदी कुंकूने केलेलं स्वागत आमचं। 1.5 महिन्यानंतर पुन्हा सगळे मित्र मैत्रिणी वर्गात एकत्र भेटताय, खूप चांगलं वाटतंय। 1.5 महिन्यानंतर सगळ्यांशी भेटून खूप चांगलं वाटतंय। बरं, इथले शिक्षक देखील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल मॅडम, पुन्हा एकदा शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालेली आहे, सगळे विद्यार्थी, शाळा गजबजून गेलेली आहे। श्री गौरीदत्त मित्तल विद्यालय सायन या ठिकाणी आमची शाळा आहे। महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार हे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेले आहे। तर सर्वात प्रथम आम्ही विद्यार्थ्यांचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलेलं, त्यांना औक्षण करून पुष्पगुच्छ त्यांच्यावरती वाहून त्यांना नवीन वर्षाची आणि पुन्हा नवीन उमेदीने शिक्षण घेण्याची जो काही उत्साह असतो तो त्यांच्यामध्ये आम्ही भरलेला आहे। आणि अशाच प्रकारे जे काही महाराष्ट्र शासनाने नवीन वर्षासाठी जे काही संकल्पना मांडलेल्या आहेत त्या संकल्पना यावर्षी पूर्णपणे व्यवस्थित होणार आहेत असं आम्ही ग्वाही देतो, आमचं आश्वासन आहे। आणि या नवीन वर्षामध्ये विद्यार्थी पुन्हा एका जोमाने शिक्षण घेण्यासाठी तयार आहेत। नक्कीच उत्साहात विद्यार्थ्यांचं स्वागत झालेलं आहे आणि हे शैक्षणिक वर्ष जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। जोमाने विद्यार्थी जे आहेत ते आता अभ्यास करतील आणि एकूणच उत्साहाचं वातावरण जे आहे ते आता ठिकठिकाणच्या शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर देवेंद्र, आता तुम्ही विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधलेला आहे, त्यांच्या शिक्षकांशी देखील संवाद साधलेला आहे, तुम्हाला देखील त्या शाळेत गेल्यानंतर तुमच्या शाळेच्या दिवसांची आठवण आली असेल। तर तुमच्या काळातली शाळा आणि आजची शाळा, काय फरक जाणवतोय? त्या ठिकाणचं वातावरण तुम्हाला कसं वाटतंय? नक्कीच बरेचसे बदल झालेले आहेत, स्वाभाविक आहे। आज या शाळेत आल्यानंतर मला देखील माझ्या शाळेचा पहिला दिवस किंवा जेव्हा शैक्षणिक वर्षाची सुरुवात असते ती आपल्याला देखील आठवते। मात्र गेल्या अनेक वर्षामध्ये वेगवेगळे जे बदल झालेले आहेत आणि स्वाभाविक आहे आत्ताची पिढी आणि आपल्या वेळची पिढी यामध्ये स्वाभाविक आहे काहीसा फरक आहे। मात्र शाळेचा पहिला दिवस जो आहे तो प्रत्येकाची धाकधूक, प्रत्येकाचा आनंद, उत्साह तोच असतो। विद्यार्थ्यांचे चेहरे काहीसे तणावाचे थोडेसे पाहायला मिळतात आहे, कारण 1.5 महिन्यानंतर शाळेत आलेले आहेत, थोडीशी सुट्टी अनुभवल्यानंतर आज पहिला दिवस आहे, त्यामुळे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बोलूया, प्रयत्न करूया। मला सांग, कसं वाटतंय शाळेत येऊन आज? तू काय सांगशील? क्या कहोगे, कैसे लग रहा है? अच्छा लग रहा है, फूलों के साथ स्वागत हुआ है सर। 1.5 महीने बाद आए। छुट्टियों में बहुत मजा की? यस। क्या किया छुट्टियों में? खेले कूदे। क्या किया? खेले कूदे और बहुत सारे मस्तियाँ किए। ओके, मस्ती की? हाँ।
तुम क्या कहोगे? मराठी हाँ लय मजा आली. मला लय खूप चांगलं वाटलं. दीड महिना मजा केली. खेळलो लय खेळलो. नक्कीच विद्यार्थी पहिला दिवस आहे अगदीच. त्यामुळे ही सगळी सुरुवात झाल्यानंतर चेहरे यांचे खुललेले आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि आता नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा वर्ग भरलेले आहेत, गजबजलेले आहेत आणि जोमाने अभ्यास करण्याचा स्वाभाविक आहे शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा, सगळ्यांचाच जो आहे तो प्रयत्न असणार आहे. अगदीच धन्यवाद देवेंद्र, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि या सुंदर आठवणींसाठी.